नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपुरी उड्डाण पुलावरील निकृष्ट दर्जाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करा। KTIL कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांवर तसेच अभियंत्यांवर कठोर कारवाई करून कंपनीला ब्लॅकलिस्ट यादीत समाविष्ट करा, अशी मुजीबभाई मित्रमंडळाने मागणी करून नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। जो विष्णुपुरी भागाचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजची एक भिंत कोसळलेली आहे आणि KTIL कंपनीचं असं म्हणणं आहे की ते भूकंपानं पडलेली आहे। तर ते साफ खोटं आहे, कारण भूकंपानं जर पडली असती तर अनेक ब्रिज शहरामध्ये आहेत, त्या भिंतीलाही तडा गेला असता। शिवाजीनगरचा ब्रिज सुद्धा तडा गेला नाही। अनेक ब्रिज, मला तर वाटतं की सर्व जे काही घोळ आहे ते स्थानिक जे काही अधिकारी आहेत आणि अभियंता आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी अंती त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। कारण या अभियंत्याच्या माध्यमातून जे काही मला वाटते टक्केवारीचा भाग असावा याच्यामध्ये, कारण या महाराष्ट्रातल्या आमच्या मित्रमंडळाचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रातल्या सर्वच जे पुल आहेत त्यांची चौकशी लागली पाहिजे। कारण आज एवढा भ्रष्टाचार वाढलेला आहे, संबंधित अधिकाऱ्याला चौकशी करून त्याच्यावर गुन्हे तातडीने दाखल करण्यात यावेत। तसं जर झालं नाही तर मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने कायद्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम लवकरच आम्ही जाहीर करणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आम्ही मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनाचं असं आहे की काल ज्या नांदेड शहरामध्ये ब्रिज कोसळला, त्या सुदैवाने त्या ब्रिज कोसळण्यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाहीये, परंतु अशा घटना घडण्यामागे दोन कारणं असू शकतात। एक कारण म्हणजे भ्रष्टाचार आणि दुसरं कारण म्हणजे ह्या देशातील राज्यातील शैक्षणिक पात्रता ढासळणे आणि भ्रष्टाचार घडणे। शैक्षणिक पात्रता ढासळल्याच्या नंतर ज्या ठिकाणी विद्यार्थी पुढे शिकून डॉक्टर, इंजिनियर, वकील असे हे होतात, त्यांच्या हातून ज्यावेळेस हे पुढे जाऊन ब्रिज सारख्या ज्यावेळेस आपण वास्तू घडवतात त्या वास्तू हे 100% या ठिकाणी कोसळत असतात। आणि दुसरा मुद्दा असा आहे की भ्रष्टाचार, या ठिकाणी भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये बोकाळलेला आहे। कुठलंही काम टक्केवारीशिवाय होत नाही आणि ह्या सरकारला हेच हवं आहे। कालच मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे की मी महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही, मी स्वतः शिवा खाऊ शकतो किंवा कोणी काही म्हणलेलं सहन करू शकतो, पण महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही। परंतु ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये अशा ब्रिज सारख्या कोसळून घटना घडतात तर हा महाराष्ट्राचा अपमान नव्हे का? एवढंच मी मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने या महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारतो आणि थांबतो।